नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर। आज आपण छान ब्रेकफास्ट करता पारंपरिक, पौष्टिक, झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा असा एक पदार्थ बघणार आहोत। तो सुद्धा कणकेपासून होणारा पदार्थ। नाव ओळखलं त्याचं? नाही ना? त्याला म्हणतात गाकर। गाकर, तूप, साखर आणि खोबऱ्याची चटणी एवढं जरी ब्रेकफास्टला असलं नंतर काहीही लागत नाही। तर अशा या छान पौष्टिक पदार्थाची आपण रेसिपी बघूयात। तर गाकरला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूयात। नेहमीची आपण जी कणिक पोळ्यांना वापरतो ती कणिक, मीठ, साखर आणि तेल। आता आपण कणिक ही ताटामध्ये भिजवायला घेतली आहे। ही कणिक घेतल्यानंतर त्याच्यात असा छोटासा एक खड्डा करायचा बरं का। पूर्वी आम्ही लहानपणी त्याला विहीरसुद्धा म्हणायचो। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साखर घालायची। साधारण हा खड्डा अर्धा तरी भरेल एवढं आपल्याला तेल घालायचं। जरी आता आपल्याला वाटलं की हे तेल जास्त आहे, पण एवढ्या कणकेच्या जर आपण पोळ्या करणार असू तर त्याला जेवढं तेल लागेल तेवढंच हे तेल आहे, जास्त काही तेल नाही आहे। आणि त्याने हाताने हे सगळं तेल एकत्र करून घ्यायचं। गाकरची जी आपण कणिक भिजवतो की नाही ती पोळ्यांसारखी नाही भिजवायची, जरा कोरडी कोरडी भिजवायची। आणि खरं गाकरचं कौशल्य हे ते कणिक भिजवण्यातच आहे। आणि एकदा पण त्याची ट्रिक जमली ना की मग काहीच अवघड नाही। आपलं छान तेल, साखर, मीठ चांगलं मिक्स झालंय। त्याच्यात आपण आता हे पाणी घालणार आहोत। समजा जर गाकर आपल्याला प्रवासाला न्यायचे असतील तर कणिक आपण दुधात भिजवली तरी सुद्धा चालते। ही गाकराची कणिक भिजवताना की नाही आपण पोळ्यांची म्हणा किंवा पराठ्यांची म्हणा, जशी कणिक खूप भिजवतो की नाही, मळतो, म्हणजे भिजवतो म्हणण्यापेक्षा मळतो, तशी मळायची नाही आहे। नुसती अशी अलगद अलगद भिजवून घ्यायची आहे। आणि आता याचे आपल्याला गाकर करायचे। आता हे गाकर कसे करायचे ते आपण बघूयात। साधारण पोळी एवढं कणिक आपण हातामध्ये घ्यायची, अलगद दाबायची। हा तवा आपण तापायला ठेवलाय, त्याच्यावर हे गाकर ठेवून द्यायचे। समजा जर आपल्याला वाटलं की आपली कणिक थोडी ओलसर वाटते तर अशा वेळेला थोडी थोडी कणिक घालून ती पुन्हा मोकळी करून घ्यायची। आणि खूप दाबायचं नाही, नाहीतर काय आपण ते पुन्हा गॅसवर भाजणार आहोत। त्यामुळे जर खूप जर आपण दाबले तर ते आतपर्यंत भाजले जाणार नाही। समजा जर आपल्याला हे पीठ सैलसर वाटलं, ओलसर वाटलं तर त्याच्यात आणखीन कोरडं पीठ घालायचं आणि आपली कणिक तयार करून घ्यायची। माझ्या लहानपणी मला आठवतं बरं का, हे असे गाकर केले की छान अशी एक चूल असायची किंवा शेगडी असायची, त्यात कोळसे पेटलेले असायचे आणि त्याच्यात आमची आजी हे असे गाकर करून टाकायची। जसे जसे गाकर भाजले जाते तसे तसे आम्ही खात होतो। त्याच्यावर मस्त तूप, साखर, पिठी साखर घालायची आणि एक एक दोन दोन अशी आजी आम्हाला खायला देत होती। बाळंतणी करता हे अतिशय पौष्टिक खाणं आहे बरं का, कारण एक 2-3 गाकर खाल्ले की चांगलं पोट भरतं। हे असे आपण गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि या मध्यम गॅसवर हे दोन्ही बाजूनी आपण गाकर चांगले खरपूस भाजून घ्यायचे। साधारण एक 5-6 मिनटं लागतात दोन्ही बाजूंनी भाजायला। फक्त कच्ची कणिक राहिली नाही पाहिजे। हे छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजून झालेले आहेत, ते आता आपण गॅसवर भाजून घेऊयात। असं आता दोन्ही बाजूने आपण छान खरपूस भाजून घ्यायचे। हे तर छान दोन्ही बाजूनी भाजली गेली आहे। हाताने ते फोडून घ्यायचं। आपल्या छान भाजल्या गेलेल्या गाकरवर चमचा तूप घालायचं, थोडीशी
पिठी साखर घालायची. त्याच्याबरोबर ही आपण खोबऱ्याची चटणी दिली. खोबऱ्याची चटणी म्हणजे सुकं खोबरं, लाल तिखट, 2-4 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे जिरे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी चवीपुरती साखर घालून ते मिक्सरमधनं बारीक केलं. या अशा तूप साखर घातलेल्या गाकरबरोबर ही चटणी खूप छान लागते. समजा जर कोणाला साखर आवडत नसेल तर त्याने नुसतंच तूप घातलं आणि या चटणीबरोबर खाल्लं तरीसुद्धा चालतं. मग जे आपण गाकरचं पीठ भिजवलं होतं तेच पीठ थोडंसं आणखीन पाणी घातलं आणि थोडं मऊ भिजवून घेतलं आणि त्याच्या आता हरोळ्या पण करतात. त्या आता हरोळ्या कशा करतात ते आपण बघूया. तर दोन्ही बाजूनी या हरोळ्या आपण थोड्या भाजून घेतल्यात आणि गाकरसारख्याच आपण या गॅसवर छान खरपूस भाजून घेणार आहे. काय असतं, आपण गॅसवर म्हणा, चुलीवर म्हणा, कोळशावर म्हणा, अशा भाजल्या की याचा जो खमंगपणा येतो ना तो खूप छान असतो. किती छान फुगली आहे की नाही हरोळी, मस्त फुगली आहे, दोन्ही बाजूनी खरपूस भाजली आहे. हरोळी काय, गाकर काय, त्याला लोणकळं तुपाशिवाय काही मजा नाही. थोडंसं घातलं तरी हरकत नाही, पण लोणकळं तूप हरोळी आणि गाकरवर घ्यायलाच पाहिजे. अशी आपली हरोळी पण तयार झाली आहे. सकाळी ब्रेकफास्टला तर छानच आहे, पण एखाद्या दिवशी रात्रीच्या वेळेला हरोळी आणि चटणी किंवा गाकर आणि पिठी साखर तूप असं जर आपण केलं म्हणजे नक्कीच पोटभरणीचा एक पदार्थ होईल आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील. नक्की एकदा करून बघा, मला कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.